योगेशसोबत कुलदीप पाने, एबीपी माझा, हरिपूर, सांगली. आणि यानंतर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. बुलढाण्यातील 13ही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद. सर्वात जास्त पाऊस हा जळगाव जामोद तालुक्यात 3 तासात 208 मिलीमीटर पावसाची नोंद. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. 11 दरवाजांमधून 49,275 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धुळ्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात विसर्ग. शहरातील 2 लहान पूल पाण्याखाली. फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी. धुळे जिल्ह्यातील साक्री माळमाथा परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेनं. धरणातून पांझरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग. धुळे जिल्हाभरात मुसळधार पावसामुळे पांझरा नदीला पूर. पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे धुळे शहरातील 2 पूल पाण्याखाली. धुळ्याच्या साखळीत सामोडे गावात पांढरा नदीच्या पाणी पातळीत वाढ. परिणामी नदीवर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामाचा भाग वाहून गेला. विदर्भात काल पावसात 6 जणांचा मृत्यू. यवतमाळ, भंडारा, बुलढाणा आणि वर्ध्यात पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद. यवतमाळ जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. नदी नाले दुथडी भरून वाहतात. अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती. जिल्ह्यातील 98 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतीला फटका. 400 हेक्टरवर पिकाचं नुकसान. वर्ध्यात 24 तासात 89 मिलीमीटर पावसाची नोंद. जिल्ह्यातील तब्बल 43 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी. वाशिम जिल्ह्यात 24 तासात पावसामुळे एकबुर्जी धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणातील पाणीसाठा 21%वर. नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद. आस्ता नदीला मोठा पूर. कृष्णपुरी धरणात 92% पाणीसाठा. चंद्रपूर शहरात भिवापूर भागात झरपट नदीचं पाणी शिरलं. अनेक घरात पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूरच्या गोडपिंपरी तालुक्यातील पोडसा येथील पूल वाहतुकीसाठी बंद. पुलावर नदीचं पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद. गोंदिया जिल्ह्याच्या लगतच्या मध्य प्रदेश राज्यात आलेल्या पावसामुळे सरोवर धरणाचे पाण्याचे विसर्ग. वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ. वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले. गडचिरोलीच्या सिरोंचा इथे पूरपरिस्थिती. 3 राज्यांना जोडणारा मार्ग पुरामुळे बंद. गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात महापुराचं संकट. गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती या 3ही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली. नंदुरबारमधील नवापूर शहरात मुसळधार पावसामुळे रंगावली नदीला पूर. शहरातील पुलावरून नदीचं पाणी. नदीकाठच्या इतरही गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबारच्या सातपुड्यातील चांचैली घाटात कोसळलेली दरड हटवण्याचं काम सुरूच. वळण रस्त्यावर मोठा दगड कोसळल्यानं दरड हटवण्याचं काम सध्या संथ गतीनं. सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात मुसळधार पावसाचा जोर कायम. पूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक. साताऱ्यातील वाई तालुक्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीचं रौद्ररूप. धोम धरणातून 4,966 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धोम धरण 89% भरलं. साताऱ्यातील वाईतील ऐतिहासिक दक्षिण काशीतील महागणपतीला कृष्णेचा वेढा. महागणपतीच्या चरणापर्यंत पुराचं पाणी. कोयना आणि चांदोली धरणातील विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. कृष्णेची पातळी सध्या 26 फुटांवर. कोल्हापूर गगनबावडा रोडवर पिसंगी गावाजवळ ओढ्यावरून जाणाऱ्या मुख्य रस्त्याला भगदाड. काही महिन्यांपूर्वीच रस्त्याचं काम हे करण्यात आलं होतं. पहिल्याच पावसात रस्त्यावर भगदाड पडल्यानं दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित. चंद्रभागेची पाणी पातळी वाढत असताना अजूनही भाविक धोकादायक पद्धतीनं पुराच्या पाण्यात स्नान करतायत. याकडे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष. चंद्रभागा नदीत सध्या 60,000 क्युसेकनं विसर्ग. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान.
कळमंडू गाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. झालेलं आहे. रात्रभर ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि माझं शेतीचं पूर्ण शेतामध्ये पाणी शिरून पूर्ण बंधारा वगैरे फोडून पूर्ण नुकसान झालेलं आहे माझं वाढत. इतकं नुकसान झालं की त्या नुकसानीचं भरपाई भेटायला पाहिजे. आजपासून 5 वर्ष शेतामध्ये यायचं काम नाही झालं, असा विषय झालेला आहे. पसारा शेतीमध्ये कसं झाला आहे हो, याची तुम्ही लवकर लक्षदा घ्यावी एवढी नम्र विनंती. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ. मुंबई नागपूर महामार्गावर पाळधी तरसोद बायपास रस्त्यावर उड्डाणपुलाचा भराव खचला. काही दिवसांपूर्वीच या महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलं होतं. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर. ओझरखेड धरण ओव्हरफ्लो. धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला. सध्या धरणातून 44,568 क्युसेकनं विसर्ग. नाशिकच्या सुरगाणा पेठ तालुक्यांना जोडणाऱ्या पार नदीवरील पुलाचा भराव वाहून गेला. उंबुर्णे झरी मार्गावरील वाहतूक धोकादायक पद्धतीने. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी. मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्यानं अवजड वाहनांसाठी आंबा घाट बंद. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. रायगडच्या महाड तालुक्यातील शिवथर खोऱ्यात ढगफुटी सदृश पाऊस कोसळल्यानं पूरस्थिती. शिवथरच्या मुख्य मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं आंबेनळी, आंबे शिवथर आणि सह्याद्रीवाडी या 3 गावांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला. वर्ध्याच्या पवनारमध्ये धाम नदीवर पाय घसरून गायमुख कुंडात युवक बुडाला. प्रशांत माणूसमारे असं बुडालेल्या युवकाचं नाव. नंदुरबारच्या खांडवारा परिसरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला वाचवताना एकाचा बुडून मृत्यू. बचाव कार्य करणाऱ्या दोघांपैकी 35 वर्षीय संजय वसावेचा बुडून मृत्यू. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणार. तसंच ज्या लोकांचं पावसामुळे नुकसान झालं त्यांनाही आर्थिक मदत मिळणार. नुकसानीचे पंचनामे सुरू. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. मागच्या 10 ते 15 दिवसापासून अनप्रेडिक्टेड पाऊस हा राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये होतोय. काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली, परंतु प्रशासकीय यंत्रणा, सरकार पूर्णपणे ह्या अडचणीवर मात करण्याकरिता त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे. अनेक ठिकाणी कामं त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि निश्चितच जे नुकसान त्या ठिकाणी शेतकरी असो किंवा इतर कुठल्याही नागरिकांचे जे नुकसान झाले असेल ती भरपाई सरकारच्या वतीने निश्चितपणे देण्यात येईल. गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कावेरी आणि पूर्णा नद्यांच्या पातळीत वाढ. पुराची शक्यता लक्षात घेऊन परिसरातील 4,190 लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. उत्तराखंडमधील उत्तरकाशीत पावसाचा जोर. मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. दरड कोसळतानाचा व्हिडिओ समोर. हिमाचल प्रदेशातील मनालीत काही भागात ढगफुटी सदृश पाऊस. परिसरातील सफरचंद बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जम्मू काश्मीरातील गुलमर्ग, बारामुल्ला भागात ढगफुटीनं नदी नाल्यांना महापूर. तुफान पावसामुळे पर्यटन स्थळ बंद. दया नदीची पातळी वाढत असल्यानं ओडिशाच्या पुरी जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर. नदीचं पाणी रस्त्यावर पाणी पातळी वाढल्यानं सखल भागांमध्येही पाणी साचलं. परिणामी वाहतूक विस्कळली. वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद झालेल्या कास पुष्प पठारावर सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यानं कास पठारावरील निसर्ग सौंदर्य आणखी फुललं. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कास पठार पूर्णपणे फुलांनी भरलेला असेल, त्यावेळेला कास पठार आपण पर्यटकांसाठी चालू करू. तर पर्यटकांनी हुल्लडबाजी न करता फुलांचा हंगाम काळामध्ये, कास पठारच्या हंगाम काळामध्ये फुलांचा आनंद घ्यावा. फुलांची नासधूस फुले तोडू नये असं समितीच्या वतीनं पर्यटकांना आवाहन करण्यात येत आहे. भंडारा शहरातील पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. विविध विकास कामांसाठी खोदकाम सुरू असल्यानं पाईपलाईन फुटल्याची माहिती. चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स पाहायचं. आयुष्यभर केसाला तेल चोपडलं, बुद्धी आली नाही. राज ठाकरेंची शिक्षण आणि
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर जहरी टीका. जग कुठे चाललंय, आपण काय बोलतो, आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत. भाजपच्या ट्रोल्स टीम्सनी पेरलं ते चुकवलं. पंतप्रधान मोदींच्या ट्रोल होत असल्याच्या विधानाचा राज ठाकरेंकडून समाचार. सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले, चुकीचंच आहे. हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? मोदी सरकारनं स्मार्ट सिटी तयार करण्याची घोषणा केली होती. कोणत्या राज्यात स्मार्ट सिटी आहे? शहरं राहण्याजोगी उरली आहेत का? राज ठाकरेंचा मोदींना सवाल. हजारो उद्योजक देश सोडून परदेशात गेले. मोदींवरच सिनेमा करणारा विवेक ओबेरॉय दुबईत राहायला गेला, तर नरेंद्र मोदींची स्तुती करणारा आर माधवन दुबईत स्थायिक का झाला? राज ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल. नरेंद्र मोदींची ज्यांनी भूमिका केली होती तो विवेक ओबेरॉय, तो दुबईमध्ये राहायला गेला. आर माधवन विचारा कुठे राहतो? हा आर माधवन दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. यांना जर समजा या देशाबद्दल आहे प्रेम, या देशातल्या पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे, ते विकास करतायत, हा जर समजा ह्यांना विश्वास आहे, हे परदेशात का जाऊन राहत आहेत? अयोध्येतील राम मंदिरात विद्यार्थी प्रार्थना करून दान टाकतात, मात्र त्या दानाची चोरी होते. अयोध्येतील राम मंदिरात 1400 कोटींची चोरी, मात्र सरकार बोलायला तयार नाही. राज ठाकरेंचा आरोप. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दानाची चोरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दानचोरीबाबत लिहिलेलं पत्र राज ठाकरेंनी दाखवलं वाचून. दरवर्षी 18 कोटी लंपास होत असल्याचा पत्रात उल्लेख. 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये. आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण पण टाकतोय. हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जात आहेत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत. आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली. छोट्याशा ब्रेकची अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा ABP माझा.